गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण आपला जो सेकंड चॅप्टर आहे ट्रान्समिशन लाईन पॅरामीटर्स अँड परफॉर्मन्स, या सेकंड चॅप्टरमधले जे रिमेनिंग पॉईंट्स आहेत ते रिमेनिंग पॉईंट्स आपण स्टडी करणार आहे. पण त्याच्या अगोदर आपण आत्तापर्यंत आपण पॉईंट स्टडी केलेत त्याचा एक शॉर्टमध्ये ओव्हरव्ह्यू बघूया. ओके, त्या चॅप्टरमध्ये फर्स्ट पॉईंट आपण इंट्रोडक्शन बघितलेला. त्या इंट्रोडक्शनमध्ये आपण बघितलेलं की ट्रान्समिशन लाईनचे जे पॅरामीटर्स आहेत ते कोणकोणते असणार आहेत आणि त्या पॅरामीटर्सवरती ट्रान्समिशन लाईनचा परफॉर्मन्स कसा डिपेंडेंट असणार आहे ते. त्यानंतर आपण ट्रान्समिशन लाईनचे जे पॅरामीटर्स आहेत ते आपण बघितलेले, त्याची डायग्राम आपण बघितलेली आहे. आणि हे जे पॅरामीटर्स आहेत RLC, हे तिन्ही पॅरामीटर्स आपण शॉर्टमध्ये एक्सप्लेन केले होते. त्या ठिकाणी रेजिस्टन्स एक्सप्लेन केलेला, इंडक्टन्स, सिमिलरली कॅपॅसिटन्स, हे तिन्ही पॅरामीटर आपण एक्सप्लेन केलेले. नेक्स्ट त्यानंतर आपण टाईप्स ऑफ लाईन्स हा पॉईंट बघितलेला. त्याच्यामध्ये ट्रान्समिशन लाईनचे आपण 3 टाईप्स स्टडी केलेत: शॉर्ट ट्रान्समिशन लाईन, मीडियम ट्रान्समिशन लाईन आणि लॉंग ट्रान्समिशन लाईन. शॉर्ट ट्रान्समिशन लाईन आपण कोणाला म्हणणार आहे? ज्या लाईनची लेंथ ही 50 किलोमीटरपेक्षा कमी असेल आणि ज्या लाईनचं ऑपरेटिंग व्होल्टेज 20 kV पेक्षा कमी असेल त्याला आपण शॉर्ट ट्रान्समिशन लाईन असं म्हणणार आहे. इथं आपण त्याची डायग्राम बघितलेली आहे. या डायग्राममध्ये कपॅसिटन्स जो होता तो कपॅसिटन्स आपण निग्लेक्ट केलेला, कारण त्याच्यामध्ये कपॅसिटन्सची व्हॅल्यू खूप कमी होती, कारण ट्रान्समिशन लाईनची लेंथ पण कमी आहे आणि ऑपरेटिंग व्होल्टेज पण कमी आहे, त्यामुळे कपॅसिटर निग्लेक्ट केला होता. सेकंड आपण मीडियम ट्रान्समिशन लाईन बघितलेली. त्याच्यामध्ये आपण बघितलेलं की ज्या ट्रान्समिशन लाईनची लेंथ ही 50 किलोमीटर टू 150 किलोमीटर असेल आणि ज्याचं ऑपरेटिंग व्होल्टेज 20 kV टू 100 kV मध्ये असेल त्या लाईनला आपण मीडियम ट्रान्समिशन लाईन असं म्हणणार आहे. आणि ह्या मीडियम ट्रान्समिशन लाईनमध्ये आपण तिन्ही पॅरामीटर कन्सिडर करतोय, R, L आणि C. ओके, नेक्स्ट त्यानंतर आपण लॉंग ट्रान्समिशन लाईन पॉईंट स्टडी केलेला. त्यामध्ये आपण बघितलेलं की ज्या लाईनची लेंथ ही 150 किलोमीटरपेक्षा जास्त असेल आणि ऑपरेटिंग व्होल्टेज 100 kV पेक्षा जास्त असेल त्याला आपण लॉंग ट्रान्समिशन लाईन असं म्हणणार आहे. ओके, त्यानंतर आपण शॉर्ट ट्रान्समिशन लाईनचा परफॉर्मन्स ॲनालाइज केला होता आणि परफॉर्मन्स ॲनालाइज करण्यासाठी आपण त्या शॉर्ट ट्रान्समिशन लाईनची फेजर डायग्राम ड्रॉ केली आणि त्याच्यावरून आपण इक्वेशन्स डिराईव्ह केली, किंवा त्या फेजर डायग्रामवरून आपण सेंडिंग एंड व्होल्टेज, रिसिविंग एंड व्होल्टेज, सेंडिंग एंड करंट अँड रिसिविंग एंड करंट, हे 4 पॅरामीटर्स किंवा या 4 क्वांटिटीज फाइंड आउट करत होतो. आणि ह्या 4 क्वांटिटीवरून आपण त्या ट्रान्समिशन लाईनचा व्होल्टेज रेग्युलेशन आणि इफिशियन्सी फाइंड आउट करत होतो आणि त्याच्यावरून आपण ट्रान्समिशन लाईनचा परफॉर्मन्स जज करत होतो. देन नेक्स्ट सिमिलरली आपण मीडियम ट्रान्समिशन लाईनचा पण परफॉर्मन्स जज केलेला. त्याच्यामध्ये आपण बघितलेलं की त्यामध्ये 3 मेथड्स आहेत. 3 मेथड्सच्या मदतीने तुम्ही मीडियम ट्रान्समिशन लाईनचा परफॉर्मन्स जज करू शकता. तर 3 मेथड्स कोणते आहेत? तर फर्स्ट असणार आहे एंड कंडेन्सर मेथड, सेकंड नॉमिनल टी मेथड अँड थर्ड नॉमिनल पाय मेथड असणार आहे. सो तिन्ही मेथड आपण डिटेलमध्ये स्टडी केलेले आहेत. त्याची फेजर डायग्राम कशी ड्रॉ करायची, त्याचे इक्वेशन्स कसे असणार आहेत आणि त्या इक्वेशनवरून तुम्ही व्होल्टेज रेग्युलेशन आणि इफिशियन्सी कशी फाइंड आउट करणार आहे. सो हे तिन्ही मेथड्स जे असणार आहेत तिन्ही मेथड्स आपण डिटेलमध्ये स्टडी केलेले आहेत. ओके, तो नेक्स्ट त्यानंतर आज आपण त्याचा पुढचा पॉईंट बघणार आहे, तो असणार आहे कंपॅरिझन बिटवीन नॉमिनल टी अँड नॉमिनल पाय मेथड. म्हणजे नॉमिनल टी अँड नॉमिनल पाय मेथड या दोघांमध्ये कंपॅरिझन करायचं आहे किंवा त्या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे ते फाइंड आउट करायचं आहे. ते आपण एका टेबलमध्ये इथं बघणार आहे. ओके, सो आपण त्या पॉईंटमध्ये बघूया. पहिला पॉईंट नॉमिनल टी मेथडमध्ये, इन दिस मेथड ऑल द कॅपॅसिटन्स ऑफ ट्रान्समिशन लाईन इज लम्प्ड ॲट द सेंटर. म्हणजे नॉमिनल टी मेथडमध्ये ट्रान्समिशन लाईनचा जो कॅपॅसिटन्स असणार आहे तो ट्रान्समिशन लाईनचा कॅपॅसिटन्स हा त्या ट्रान्समिशन लाईनच्या मिडलमध्ये रिप्रेझेंट केला जाणार आहे, दाखवला जाणार आहे. नेक्स्ट नॉमिनल पाय मेथडमध्ये काय असेल? तर इन दिस मेथड टोटल कॅपॅसिटन्स ऑफ ट्रान्समिशन लाईन इज डिवायडेड इंटू 2 हाफ्स अँड रिप्रेझेंटेड ॲट सेंडिंग अँड रिसिविंग एंड. ओके, आणि नॉमिनल पाय मेथडमध्ये काय करतात? तर ट्रान्समिशन लाईनचा जो कॅपॅसिटन्स आहे तो कॅपॅसिटन्स 2 पार्टमध्ये डिव्हाइड करतात. एक पार्ट जो असणार आहे तो सेंडिंग एंड साईडला रिप्रेझेंट केला जाणार आहे, दुसरा पार्ट जो असणार आहे तो रिसिविंग एंड साईडला रिप्रेझेंट केला जाणार आहे. ते आपण डायग्राममध्ये बघितलेलं आहेच. द नेक्स्ट सेकंड पॉईंट, रेजिस्टन्स अँड इंडक्टन्स आर डिवायडेड इंटू 2 हाफ्स अँड रिप्रेझेंटेड ऑन बोथ साईड ऑफ कॅपॅसिटर. ओके, सो नॉमिनल टी मेथडमध्ये कॅपॅसिटर लाईनच्या मध्ये दाखवायचं आहे आणि रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स जो असणार आहे तो हाफ पार्टमध्ये किंवा 2 पार्टमध्ये डिव्हाइड केला जाणार आहे. एक पार्ट कॅपॅसिटरच्या राईट साईडला
आणि दुसरा पार्ट कॅपॅसिटरच्या लेफ्ट साईडला रिप्रेझेंट केला जाणार आहे. ठीक आहे. सो नॉमिनल टी मेथडमध्ये कॅपॅसिटर लाईनच्या मध्ये आहे आणि रेझिस्टन्स आणि इंडक्टन्स हे कॅपॅसिटरच्या दोन्ही साईडला दाखवलेले आहेत हाफ पार्टमध्ये. आता नॉमिनल पाय मेथडमध्ये काय आहे तर कॅपॅसिटर हा 2 पार्टमध्ये डिव्हाइड केलेला आहे आणि रेझिस्टन्स आणि इंडक्टन्स जो असणार आहे तो त्या 2 कॅपॅसिटरच्या मध्ये दाखवला जाणार आहे. ओके. सो त्या दोघांमधला पहिले 2 पॉईंट असतील. नेक्स्ट नॉमिनल टी मेथडमध्ये सेंडिंग एंड करंट जो असेल त्याचं इक्वेशन आपल्याला मिळेल IR प्लस IC म्हणजे रिसिव्हिंग एंड करंट प्लस कॅपॅसिटर करंट. दोघांचे ॲडिशन केलं तुम्हाला सेंडिंग एंड करंट मिळेल. नॉमिनल पाय मेथडमध्ये सेंडिंग एंड करंट असणार आहे IS इज इक्वल्स टू IL प्लस IC म्हणजे लोड करंट प्लस कॅपॅसिटर करंट. आता हा जो IC असणार आहे हा ॲक्च्युली IC2 असा असणार आहे. आपण ते डायग्राममध्ये किंवा फेजर डायग्राम झाल्यानंतर आपण इक्वेशन डिराईव्ह केलेले त्या इक्वेशनमध्ये हा पॉईंट आपण बघितलेला आहेच. नेक्स्ट नॉमिनल टी मेथडमध्ये सेंडिंग एंड व्होल्टेज असेल VS इज इक्वल्स टू V1 प्लस IS इंटू Z/2. ओके. म्हणजे V1 म्हणजे कॅपॅसिटरच्या अक्रॉस व्होल्टेज होता, IS म्हणजे सेंडिंग एंड करंट असणार आहे आणि Z/2 म्हणजे त्याचा इम्पिडन्स असणार आहे. आणि नॉमिनल पाय मेथडमध्ये सेंडिंग एंड व्होल्टेजचं इक्वेशन असणार आहे VR प्लस IL इंटू Z. ओके. म्हणजे रिसिव्हिंग एंड व्होल्टेज प्लस त्या लाईनचा इम्पिडन्स असणार आहे. ओके. म्हणजे त्या लाईनच्या इम्पिडन्समध्ये होणारा ड्रॉप म्हणजे IL इंटू Z. नेक्स्ट त्यानंतर कम्पॅरिझनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे त्या ठिकाणी नॉमिनल टी मेथडची जी डायग्राम आपण इक्विव्हॅलंट सर्किट डायग्राम बघितलेली ती सर्किट डायग्राम तुम्हाला या ठिकाणी ड्रॉ करायची. त्या टेबलमध्ये बसत नाही त्यामुळे मी इथं ती ॲड केलेली नाही, पण तुम्हाला इथं एक्झाममध्ये विचारलं तर इथे इक्विव्हॅलंट सर्किट डायग्राम ड्रॉ करायची. इथं नॉमिनल टीची आणि या ठिकाणी नॉमिनल पाय मेथडची इक्विव्हॅलंट सर्किट डायग्राम ड्रॉ करायची जे आपण ती पॉईंट स्टडी करत असताना बघितलेलीच आहे. आणि सिमिलरली नॉमिनल टी मेथडमध्ये तुम्हाला फेजर डायग्राम पण त्याची ड्रॉ करायचे आणि नॉमिनल पायची फेजर डायग्राम या ठिकाणी ड्रॉ करायचे. सो टोटल तुमचे कम्पॅरिझनचे 6 पॉईंट्स त्या ठिकाणी तयार होतील. सो कम्पॅरिझन हा पॉईंट इझी आहे कारण आपण ह्या दोन्ही मेथड डिटेलमध्ये स्टडी केलेले आहेत. फक्त त्या दोन्ही मेथडमध्ये काय डिफरन्स आहे तो फक्त त्या टेबलमध्ये मेन्शन करायचा आहे. सो असणार आहे कम्पॅरिझन बिटवीन नॉमिनल टी अँड नॉमिनल पाय मेथड. ओके. द नेक्स्ट आपण आपल्या सिलेबसमधला पुढचा मेन पॉईंट स्टडी करणार आहे तो असेल ट्रान्सपोजिशन ऑफ कंडक्टर्स अँड इट्स नेसेसिटी. ओके. म्हणजे कंडक्टरचं ट्रान्सपोजिशन म्हणजे काय आणि ते ट्रान्सपोजिशन करायची गरज काय असणार आहे हे 2 पॉईंट आपण ह्यामध्ये स्टडी करणार आहे. सो सुरुवातीला आपण बघूया ट्रान्सपोजिशन ऑफ कंडक्टर म्हणजे काय किंवा ट्रान्सपोजिशन म्हणजे काय. ओके. सो त्यामध्ये फर्स्ट पॉईंट ट्रान्सपोजिशन ऑफ कंडक्टर मीन्स एक्सचेंजिंग द पोझिशन ऑफ 3 फेजेस ॲट रेग्युलर इंटरवल. ओके. तर आपल्याला माहिती आहे आपण ज्या वेळेला 3 फेज सप्लाय देतो किंवा आपल्याला ज्यावेळेला आपण एक सर्किट तयार करतो त्या सर्किटमध्ये टोटल 3 फेजेस असतात R, Y आणि B अशा 3 फेजेस असतात. सो ह्या 3 फेजेसची लाईन जी असणार आहे ती लाईन आपण दाखवणार आहे. सो हा पॉईंट अजून करा हे सेंडिंग एंड आहे. इथून तुम्ही त्या तिन्ही व्होल्टेजेसमध्ये किंवा तिन्ही फेजेसमध्ये सप्लाय देत आहे आणि त्या ठिकाणी रिसिव्हिंग एंड असणार आहे. ओके. सो सेंडिंग एंड आणि रिसिव्हिंग एंडच्यामध्ये जी लाईन असणार आहे ती आपली ट्रान्समिशन लाईन असणार आहे. सो ह्या ट्रान्समिशन लाईनमध्ये प्रत्येक फेजची पोझिशन तुम्ही जर चेंज केली तर त्या कनेक्शनला किंवा त्या सिच्युएशनला आपण ट्रान्सपोजिशन असं म्हणणार आहे. ओके. आता फॉर एक्झाम्पल अज्युम करा हा सेंडिंग एंड आहे आणि हा इथं रिसिव्हिंग एंड आहे. तर या ठिकाणी बघा सेंडिंग एंड आणि रिसिव्हिंग एंड ह्या दोघांमध्ये अज्युम करा की या ठिकाणी दोघांमध्ये 150 किलोमीटर एवढं डिस्टन्स आहे. 150 किलोमीटर सेंडिंग एंड आणि रिसिव्हिंग एंडमध्ये डिफरन्स आहे. सो या सेंडिंग एंड आणि रिसिव्हिंग एंडच्या मधली जी ट्रान्समिशन लाईन असणार आहे त्या ट्रान्समिशन लाईनचे जे कंडक्टर्स आहेत किंवा त्या ट्रान्समिशन लाईनचे जे फेजेस आहेत फॉर एक्झाम्पल या ठिकाणी A-B-C असं लिहिलेलं आहे. सो याच्या ठिकाणी तुम्ही R-Y आणि B असंही लिहू शकता. ओके. सो या ट्रान्समिशन लाईनमधले ज्या फेजेस आहेत किंवा ट्रान्समिशन लाईनचे जे कंडक्टर्स आहेत त्या कंडक्टरची पोझिशन प्रत्येक इंटरवलला चेंज केली जाते. सो यामध्ये काय केलेलं आहे सो टोटल 150 किलोमीटरची लाईन आहे त्याचे 3 पार्ट केलेत. ओके.
मी इथं एरेज करतो. त्याचे 3 पार्ट केलेत. हां, मी तुम्हाला सांगतो 150 किलोमीटर याचे 3 पार्ट केलेत. पार्ट नंबर 1 हा असेल, पार्ट नंबर 2 हा असेल आणि पार्ट नंबर 3 हा असणार आहे. हा नंबर 1चा सेक्शन झाला, हा नंबर 2चा सेक्शन आणि हा नंबर 3चा सेक्शन. आणि काय केलं आहे तर तिन्ही पार्टमध्ये प्रत्येक फेजची पोझिशन जी आहे ती चेंज केली आहे. ओके, सो फर्स्ट सेक्शनमध्ये बघा, फर्स्ट सेक्शनमध्ये ए नंबरचा जी फेज आहे किंवा ए नंबरचा जो कंडक्टर आहे, सो एच्या ऐवजी आपण आर असेही म्हणू शकतो. सो आर फेज जे असणार आहे तो कंडक्टर सगळ्यात वरती असेल. सेकंड, वाय फेजचा कंडक्टर मिडलला असेल आणि बी फेजचा कंडक्टर जो असणार आहे तो एकदम खाली असणार आहे. ओके, सो सगळ्यात वरती आर, नंतर वाय, नंतर बी असणार आहे. सो सेकंड सेक्शन, आता सेकंड सेक्शनमध्ये गेल्यावरती काय होते बघा, आर फेजचा जो कंडक्टर आहे तो मिडलला येणार आहे. ओके, नेक्स्ट बी फेजचा असणार आहे तो सगळ्यात वरती येणार आहे आणि वाय फेजचा असणार आहे तो सगळ्यात खालती येणार आहे. सो याच्यामध्ये काय केलं तर पहिल्या सेक्शनमध्ये जसा आर वाय बीचा सिक्वेन्स होता तो सिक्वेन्स आहे तो चेंज केला. आर 2 नंबरला आली, बी 1 नंबरला केली आणि वाय जी असणार आहे ती 3 नंबरला आली. ओके, आणि नेक्स्ट थर्ड सेक्शनमध्ये काय होते बघा, वाय जी असणार आहे जी इथं डाऊनला होती एकदम 3 नंबरला होती ते आता 1 नंबरला येणार आहे. नेक्स्ट पुढं बी जी 1 नंबरला होती ते आता 2 नंबरला येणार आहे आणि ए जी मिडलला होती आता ती 3 नंबरला येणार आहे. ओके, सो ह्याच्यामध्ये काय केलं तर प्रत्येक सेक्शनमध्ये प्रत्येक फेजची आर वाय बी ह्या तिन्ही फेजची पोझिशन काय काय ती पोझिशन चेंज केली. ओके, सो आता ह्या कंडिशनमध्ये काय होतं बघा, आर बघा पहिल्या सेक्शनमध्ये आर 1 नंबरला आहे, ती दुसऱ्यामध्ये 2 नंबरला जाते, तिसऱ्यामध्ये 3 नंबरला जाते. म्हणजे आर फेज जे आहे ती तिन्ही पोझिशन अचीव्ह करते. इथं 1 नंबरला, इथं 2 नंबरला, इथं 3 नंबरला. नेक्स्ट बी बघा, इथं बी 2 नंबरला होती, ती नंतर 3 नंबरला आणि 1 नंबरला. म्हणजे बी फेज जे आहे ती पण 3 पोझिशन एक्सचेंज करणार आहे किंवा तिन्ही पोझिशनला ती जाणार आहे. सिमिलरली सी फेज जी असणार आहे ती इथे 3 नंबरला होती, नंतर 2ला गेली, नंतर 1ला गेली. म्हणजे काय केलं तर तिन्ही फेजेस जे आहेत त्या तिन्ही फेजेसची जी पोझिशन आहे ती पोझिशन चेंज केली आणि अशी जर पोझिशन चेंज केली तर त्याला आपण म्हणणार आहे ट्रान्सपोजिशन. ओके, सो फर्स्ट पॉईंटमध्ये आपण तेच बघितले, ट्रान्सपोजिशन ऑफ कंडक्टर मीन्स एक्सचेंजिंग द पोझिशन ऑफ 3 फेजेस ॲट रेग्युलर इंटरवल. म्हणजे एका ठराविक इंटरवलवर नंतर प्रत्येक फेजची जी पोझिशन आहे ती पोझिशन चेंज करणं ह्या प्रोसेसला आपण ट्रान्सपोजिशन म्हणणार आहे. सो याच्यामध्ये तुम्ही इथं कलरवरून बघू शकताय, ए फेज 1 नंबरला होती, नंतर 2 नंबरला आली, नंतर 3 नंबरला आली. म्हणजे रेग्युलर इंटरवल नंतर आपण बघितलेलं त्या ठिकाणी 3 आपण सेक्शन केलेले 50-50 किलोमीटरचे. हा 50 होता, हा 50 होता, हा 50 होता. सो पहिल्या 50साठी ए 1 नंबरला, पुढच्या 50साठी ती 2 नंबरला, पुढच्या 50साठी ती 3 नंबरला असणार आहे. सो प्रत्येक रेग्युलर इंटरवल नंतर तिन्ही फेज जे असणार आहेत त्यांच्या पोझिशन चेंज केल्या जाणार आहेत किंवा त्या पोझिशन एक्सचेंज केल्या जाणार आहेत आणि त्याला आपण ट्रान्सपोजिशन असं म्हणणार आहे. ओके, सो ही ट्रान्सपोजिशनची जी डेफिनेशन आहे ती व्यवस्थित लक्षात ठेवायची. ट्रान्सपोजिशन ऑफ कंडक्टर मीन्स एक्सचेंजिंग द पोझिशन ऑफ 3 फेजेस ॲट रेग्युलर इंटरवल. नेक्स्ट सेकंड पॉईंट, इन ट्रान्सपोजिशन ऑफ कंडक्टर each phase acquires 3 different positions on the line support as shown in figure. ओके, सो डायग्राममध्ये बघून तुम्ही सांगू शकताय की ह्या ट्रान्सपोजिशनमध्ये प्रत्येक फेज जी आहे ट्रान्सपोजिशनमध्ये प्रत्येक फेज जी आहे ती 3 डिफरंट पोझिशन्स ॲक्वायर करते किंवा घेते. सो डायग्राममध्ये तुम्ही मग सांगितल्याप्रमाणे ए 1 नंबरला, नंतर 2 नंबरला जाणार, नंतर 3 नंबरला जाणार. वाय किंवा बी जी 2 नंबरला आहे, बी जी 2 नंबरला आहे ती 3 नंबरला जाणार आणि 1 नंबरला येणार. सो तिन्ही फेजेस जे असणार आहेत त्या प्रत्येक पोझिशनला जाणार आहेत किंवा 3 डिफरंट पोझिशन्स प्रत्येक वेळी घेणार आहेत. ठीक आहे, सो आपण ट्रान्सपोजिशन असं म्हणणार आहे. आता हे ट्रान्सपोजिशन करायची गरज काय आहे, ही ट्रान्सपोजिशनची नेसेसिटी काय आहे ते आपण बघूया. ओके, सो नेसेसिटी, इफ the transposition of conductor is not done then it results in different voltage drop in different phases and different line voltages at receiving end. Okay, म्हणजे जर तुम्ही ट्रान्सपोजिशन केलं नाही, तुम्ही ट्रान्सपोजिशन जर केलं नाही तर काय होऊ शकतं तर त्या तिन्ही फेज मधले जे व्होल्टेजेस आहेत ते व्होल्टेजेस जे असणार आहेत ते तुम्हाला वेगवेगळे मिळू शकतात. ओके, सो फॉर एक्झाम्पल
तुम्ही इथं देताना 100 व्होल्ट, इथं देताना 100 व्होल्ट दिलं, ओके, किंवा 100 kV दिलं असं अजून करू आपण R, Y आणि B तिन्ही फेजेसला. आणि तुम्ही ट्रान्सपोजिशन न करता डायरेक्ट तिन्ही लाईन आहे अशा तुम्ही स्ट्रेट लाईनमध्ये पास केलं. तर तुम्ही प्रत्येक ह्याला 100 kV एवढं व्होल्टेज देत आहे. ही पहिली असणार आहे तुमची R असेल, दुसरी असणार आहे ती Y असेल आणि तिसरी जी असणार आहे ती B असणार आहे असं अजून करूया. तर तुम्ही ट्रान्सपोजिशन न करता जर 100 व्होल्ट 100 kV एवढं व्होल्टेज दिलं तर काय होणार आहे, ज्या वेळेला R फेजमधून करंट पास व्हायला सुरू होणार आहे त्यावेळेला R फेज काय करणार आहे, त्याच्या सराउंडिंगमध्ये स्वतःचं मॅग्नेटिक फील्ड तयार करणार आहे. सिमिलरली B फेजमधून करंट पास व्हायला सुरू झाला की B फेज असणार आहे ते स्वतःचं मॅग्नेटिक फील्ड तयार करणार आहे. आणि सिमिलरली C फेजमधून किंवा B फेजमधून करंट फ्लो व्हायला सुरू झाला, 3 नंबरच्या फेजमधून करंट फ्लो व्हायला सुरू झाला की ती जी फेज असणार आहे ती स्वतःचं मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करणार आहे. ओके, सो या ठिकाणी काय होणार आहे, तर ही जी मिडलची लाईन असणार आहे, मिडलची वाय फेज जी असणार आहे, ह्या वाय फेजला सगळ्यात जास्त फ्लक्स लिंक होणार आहेत. कारण ह्या वाय फेजला, ह्या मिडलच्या लाईनला काय होते, तर आर फेजने प्रोड्यूस केलेले फ्लक्स पण ह्या मिडलच्या लाईनला लिंक होत आहेत आणि बी फेजने प्रोड्यूस केलेले फ्लक्स आहेत ते पण ह्या मिडलच्या लाईनला लिंक होत आहेत. त्यामुळे मिडलच्या लाईनला सगळ्यात जास्त फ्लक्स लिंक होणार आणि ते फ्लक्स काय करणार आहे, तर त्या मिडलच्या लाईनमधून फ्लो होणारा करंट जो आहे तो करंटला अपोजिशन करणार आहे. ओके, किंवा तुम्ही दुसऱ्या भाषेत सांगू शकताय की जी मिडलची लाईन असणार आहे, ही जी मिडलची लाईन असेल ह्या मिडलच्या लाईनचा रेझिस्टन्स वाढणार आहे आणि रेझिस्टन्स वाढला की त्या मिडलच्या लाईनमधून फ्लो होणारी जी पॉवर असणार आहे ती कमी होणार आहे किंवा ही जी मिडलची लाईन आहे त्याच्यामध्ये पॉवर लॉस जास्त होणार आहे. ओके, त्यामुळे काय होणार, तुम्ही सेंडिंग एंड करून जर 100 kV पाठवलं तर आर फेजच्या अक्रॉस तुम्हाला इथं 90 kVच्या आसपास मिळेल, बी फेजच्या अक्रॉस पण 90 kVच्या आसपास मिळेल. पण ही जी मिडल आहे ह्या मिडलला जास्त फ्लक्स लिंक झालेत त्यामुळे मिडलमधला करंट कमी झाला किंवा मिडलमध्ये रेझिस्टन्स वाढला आणि त्यामुळे मिडलच्या लाईनचा ड्रॉप जास्त होणार आहे आणि मिडलच्या लाईनच्या आसपास तुम्हाला किंवा मिडल लाईनमध्ये फक्त किती मिळेल, तर 60 kVच्या आसपास व्होल्टेज मिळणार आहे. ओके, म्हणजेच काय, तुम्ही सेंडिंग एंड करून तिन्ही लाईनमधून व्होल्टेजेस सेम पाठवले पण मिडल लाईनला जास्त फ्लक्स लिंक झाल्यामुळे त्याच्यामध्ये जास्त ड्रॉप झाला आणि रिसिव्हिंग एंडला तुम्हाला मिडलची जी लाईन आहे त्याच्यामध्ये सगळ्यात कमी व्होल्टेज मिळालं. ओके, सो यालाच तुम्ही काय म्हणू शकता की जर ट्रान्सपोजिशन केलं नाही तर आपली जी सिस्टीम आहे ती सिस्टीम अनबॅलन्स्ड होणार आहे. अनबॅलन्स्ड म्हणजे काय, तर तिन्ही फेजचं व्होल्टेज जे असणार आहे ते सेम नसणार आहे. ओके, इथं बघा, इथं पहिल्यामध्ये 90 kVच्या आसपास, सेकंडमध्ये 90च्या आसपास आणि मिडलला 60 kV, म्हणजे प्रत्येक फेजचं व्होल्टेज सेम आहे का, नाही, म्हणजे ती सिस्टीम आहे ती अनबॅलन्स्ड होणार आहे. ओके, सो ही सिस्टीम अनबॅलन्स्ड होऊ नये म्हणून प्रत्येक कंडक्टरची जी पोझिशन असणार आहे ती ठराविक इंटरव्हलवर नंतर चेंज केली जाते जेणेकरून प्रत्येक फेजमध्ये सेम व्होल्टेज ड्रॉप व्हावा आणि रिसिव्हिंग एंडला तुम्हाला सेम व्होल्टेज मिळावं. ओके, सो हे असणार आहे फर्स्ट नेसेसिटी ज्यासाठी ट्रान्सपोजिशन केलं जाणार आहे. आणि सेकंड असणार आहे दस द सिस्टीम बिकम्स अनबॅलन्स. ओके, म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही ट्रान्सपोजिशन केलं नाही तर मिडलची लाईन आहे त्याच्यामध्ये जास्त पॉवर लॉस होणार आणि रिसिव्हिंग एंडला तुम्हाला अनबॅलन्स्ड व्होल्टेज मिळणार आहे. ओके, सो तुम्ही जर ट्रान्सपोजिशन केलं तर काय होतंय, प्रत्येक कंडक्टरला इक्वल फ्लक्स लिंक होत आहेत आणि प्रत्येक कंडक्टरमध्ये सेम व्होल्टेज ड्रॉप होतोय. प्रत्येक कंडक्टरमध्ये जर सेम व्होल्टेज ड्रॉप झाला तर रिसिव्हिंग एंडला पण तुम्हाला तिन्ही फेजमध्ये सेम व्होल्टेजेस मिळणार आहे. ओके, सो हा पॉईंट अचीव्ह करण्यासाठी त्या कंडक्टरचं ट्रान्सपोजिशन केलं जातं. म्हणजे प्रत्येक कंडक्टरची किंवा प्रत्येक फेजची पोझिशन एका ठराविक इंटरव्हलवर नंतर चेंज केली जाणार आहे. ओके, हा फार आपल्याला ट्रान्सपोजिशन, त्याच्या ॲडव्हान्टेजेस काय काय मिळतील, आता मी आपण नेसेसिटी बघितली त्यासारखे त्याचे ॲडव्हान्टेजेस असतील. सो ॲडव्हान्टेज काय मिळेल, तर ॲट रिसिव्हिंग एंड ऑल 3 फेज व्होल्टेजेस आर इक्वल. ओके, म्हणजे जर ट्रान्सपोजिशन केलं तर रिसिव्हिंग एंडला तिन्ही फेज जे आहेत तर तिन्ही फेजचं व्होल्टेज सेम राहणार आहे. आर वाय बी तिन्ही फेजचे व्होल्टेज तुम्हाला सेम मिळतील. सेकंड, इंटरफरन्स विथ टेलिफोन लाईन्स इज मिनिमम, म्हणजे ट्रान्समिशन लाईनच्या जवळपास जर एखादी टेलिफोन लाईन जात असेल तर त्याच्यामध्ये कमी इंटरफरन्स होणार आहे. अँड थर्ड वन, कॉन्स्टंट्स ऑफ द लाईन बिकम इक्वल, म्हणजे कॉन्स्टंट आपल्याला माहीत आहेत. कॉन्स्टंट म्हणजेच काय, तर ट्रान्समिशन लाईनचे जे पॅरामीटर्स आहेत त्यालाच आपण कॉन्स्टंट असं म्हणतो. ओके, सो ट्रान्समिशन लाईनचा रेझिस्टन्स आणि इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स हे जे कॉन्स्टंट्स आहेत हे तिन्ही फेजेससाठी सेम राहतील. ओके, सो हे त्या ट्रान्सपोजिशनचे ॲडव्हान्टेजेस आपल्याला मिळणार आहेत. तिन्ही फेजचं व्होल्टेज सेम राहील, कम्युनिकेशन लाईन बरोबर इंटरफरन्स कमी होणार आहे
आणि तिन्ही फेजचे जे कॉन्स्टंट्स आहेत ते कॉन्स्टंट्स सेम राहणार आहेत. ओके, सो असेल ट्रान्सपोजिशनचे ॲडव्हान्टेजेस. ओके, सो असेल आपला ट्रान्सपोजिशन ऑफ कंडक्टर हा पॉईंट, ज्याच्यामध्ये प्रत्येक फेजची पोझिशन ही एका ठराविक इंटरवलनंतर चेंज केली जाणार आहे. आणि ते कशासाठी करायचे, तर सिस्टीम बॅलन्स करण्यासाठी. आणि त्याचे ॲडव्हान्टेजेस आपण तर बघितलेले आहेत. ओके, सो असणार आपला ट्रान्सपोजिशन ऑफ कंडक्टर आणि त्याची नेसेसिटी हा पॉईंट. नेक्स्ट त्याच्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघणार आहे, तो असेल स्किन इफेक्ट अँड प्रॉक्झिमिटी इफेक्ट. ओके, सो आता आपल्या हा सेकंड चॅप्टरमधला लास्ट पॉईंट आहे. ह्याच्यामध्ये आपण 2 इफेक्ट स्टडी करणार आहे. त्यामध्ये पहिला इफेक्ट असणार आहे तो असेल स्किन इफेक्ट आणि सेकंड असणार आहे प्रॉक्झिमिटी इफेक्ट. ओके, सो सुरुवातीला आपण बघूया स्किन इफेक्ट म्हणजे काय असेल. सो स्किन इफेक्ट त्याची डेफिनेशन. ओके, द टेंडन्सी ऑफ अल्टरनेटिंग करंट flow to concentrate near to the outer surface of conductor is called skin effect. ओके, म्हणजे अल्टरनेटिंग करंटची एक टेंडन्सी असणार आहे, ज्या टेंडन्सीनुसार तो जो करंट असणार आहे तो करंट काय करतोय, तर कंडक्टरच्या बाहेरच्या सरफेसवरती जास्त प्रमाणात फ्लो होतोय आणि त्याला आपण स्किन इफेक्ट असं म्हणणार आहे. ओके, या डायग्राममध्ये ते बघू शकताय, बिलो फिगर शोज द स्किन इफेक्ट ऑफ कंडक्टर. या डायग्राममध्ये तुम्ही बघू शकताय हा कंडक्टर आहे आणि ह्या कंडक्टरचा जो बाहेरचा पोर्शन आहे, हा बाहेरचा पोर्शन आहे, याच्यातून जास्त करंट फ्लो होतोय आणि कंडक्टरचा जो आतला सेक्शन असणार आहे यातून कमी करंट फ्लो होतो. सो ह्या टेंडन्सीला आपण स्किन इफेक्ट असं म्हणतो. ओके, स्किन इफेक्ट म्हणजे काय, तर करंट जो आहे तो कंडक्टरच्या स्किनवरून म्हणजे कंडक्टरच्या बाहेरच्या सरफेसवरून जास्त प्रमाणात फ्लो होतोय, कंडक्टरच्या स्किनवरून जास्त प्रमाणात फ्लो होतोय, त्यामुळे त्याला आपण स्किन इफेक्ट असं म्हणणार आहे. ओके, सो डेफिनेशन व्यवस्थित लक्षात ठेवा. डेफिनेशन काय असणार आहे, द टेंडन्सी ऑफ अल्टरनेटिंग करंट फ्लो टू कॉन्सन्ट्रेट नियर टू द आउटर सरफेस ऑफ कंडक्टर. म्हणजे AC करंटची एक टेंडन्सी आहे, त्या टेंडन्सीनुसार तो करंट काय करतोय, तर कंडक्टरच्या आउटर सरफेसवरती बाहेरच्या सरफेसवरती जास्त प्रमाणात फ्लो होतोय आणि कंडक्टरचा जो आतला पोर्शन असणार आहे त्याच्यातून कमी प्रमाणात फ्लो होते. ह्याला आपण स्किन इफेक्ट असं म्हणणार आहे. ओके, सो नेक्स्ट पॉईंट, हा स्किन इफेक्ट कशामुळे तयार होतो तो आपण बघूया. सो कॉजेस ऑफ स्किन इफेक्ट, त्यामध्ये ॲज द कंडक्टर आर मेड अप ऑफ स्ट्रँड्स, व्हेन वी अप्लाय अल्टरनेटिंग करंट इक्वल करंट फ्लोज थ्रू ऑल द स्ट्रँड्स. ओके, म्हणजे आपल्याला माहिती आहे आपले जे कंडक्टर्स असतात जे आपण पॉवर ट्रान्समिट करण्यासाठी यूज करतो, ते कंडक्टर हे स्ट्रँड्सपासून तयार केलेले असतात. ते सॉलिड कंडक्टर नसतात. काय केलेले असतात, तर ॲल्युमिनियम किंवा कॉपरच्या स्ट्रँड्स घेतलेले असतात अशा, आणि त्या स्ट्रँड्स एकमेकांच्या वरती वाऊंड करून असे कंडक्टर जे असणार आहेत ते कंडक्टर तयार केलेले असतात. त्याला आपण स्ट्रँडेड कंडक्टर्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही आपण एक्सटेन्शन बोर्ड करत असताना तुम्ही कॉपरची केबल आणलेली, कॉपरची वायर आणलेली. सो कॉपरच्या वायरचं इन्सुलेशन काढलं की तुम्ही ते त्याच्या आतमध्ये बघू शकता की लहान लहान डायमीटर असलेल्या खूप साऱ्या कॉपरच्या वायर्स त्याच्यामध्ये होत्या. म्हणजे काय, तर कॉपरच्या स्ट्रँड्स त्याच्यामध्ये होता. सो एकापेक्षा जास्त स्ट्रँड्स यूज करून तो कंडक्टर तयार केलेला असतो, त्यामुळे त्याला आपण स्ट्रँडेड कंडक्टर असं म्हणतो. ओके, म्हणजे इन्सुलेशन काढल्यानंतर तुम्हाला जर त्या कंडक्टरमध्ये एकापेक्षा जास्त स्ट्रँड्स असतील त्याला आपण स्ट्रँडेड कंडक्टर म्हणणार आहे. सो आपले जे ट्रान्समिशनचे कंडक्टर असतात ते पण स्ट्रँडेड कंडक्टर्स असतात. त्याच्यामध्ये काय केलं जातात, तर ॲल्युमिनियमचे किंवा कॉपरचे एकापेक्षा जास्त कंडक्टर्स एकमेकांवरती अशी वाऊंड करून तो कंडक्टर तयार केला जातो आणि प्रत्येक त्या कंडक्टरला आपण स्ट्रँड असं म्हणणार आहे. ओके, सो आपण ह्या अशा कंडक्टरमधून ज्या वेळेला AC सप्लाय देतो त्यावेळेला काय होतं, तर तो AC सप्लाय असणार आहे तो प्रत्येक स्ट्रँडमधून फ्लो होणार आहे. ओके, नेक्स्ट, द करंट इन ईच स्ट्रँड प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड विच लिंक्स सराउंडिंग स्ट्रँड. ओके, सो मी या ठिकाणी एक डायग्राम ड्रॉ करून दाखवतो तुम्हाला. हा आपला कंडक्टर आहे, या कंडक्टरमध्ये स्ट्रँड्स असणार आहेत. ही मिडल जी स्ट्रँड असेल त्याच्यावरती असे स्ट्रँड्स असणार आहेत. तुम्ही कंडक्टर ओपन करून बघितलं असेल तर तुम्हाला बघायला मिळेल की त्या कंडक्टरच्या आतमध्ये अशा स्ट्रँड्स असतात. तर ज्यावेळेला अशा स्टँडर्ड कंडक्टरला आपण सप्लाय देतो त्यावेळी काय होतं, तर प्रत्येक कंडक्टरमधून करंट फ्लो व्हायला सुरू होतो. करंट फ्लो होणार आहे, तुम्ही असा ब्लॅक डॉटने दाखवते की प्रत्येक कंडक्टरमधून करंट फ्लो व्हायला सुरू होणार आहे.
सो ज्यावेळेला या कंडक्टरमधून करंट फ्लो व्हायला सुरू होईल त्यावेळेला प्रत्येक कंडक्टर काय करणार आहे, असं स्वतःचं मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करणार आहे. ओके, सो प्रत्येक कंडक्टर जो असणार आहे स्वतःचं मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करणार आहे. सो त्या कंडक्टरने प्रोड्यूस झालेलं मॅग्नेटिक फील्ड इथे येलो कलरने दाखवलेलं आहे मी. सो ज्यावेळेला प्रत्येक स्ट्रँडमधून करंट फ्लो होईल त्यावेळेला प्रत्येक स्ट्रँड स्वतःचा मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करणार आहे. आणि हे मॅग्नेटिक फील्ड काय करते तर शेजारच्या स्ट्रँडला जाऊन लिंक होते. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकताय, इथं मी ग्रीन कलरने दाखवतो. आता हा कंडक्टर आहे, हा कंडक्टर अझ्युम केला. सो या कंडक्टरमधून करंट फ्लो झाला की तो मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतोय. ते मॅग्नेटिक फील्ड जे असणार आहे ते शेजारच्या कंडक्टरला जाऊन लिंक होते. ओके, सो असे प्रत्येक स्ट्रँडकडून प्रोड्यूस झालेलं जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते शेजारच्या स्ट्रँडला जाऊन लिंक होणार आहे. आणि त्यामुळे काय होणार आहे, जी मिडलला स्ट्रँड असणार आहे त्या मिडलच्या स्ट्रँडला सगळ्यात जास्त प्रमाणात फ्लक्स लिंक होणार आहेत. कारण मिडल स्ट्रँड जे असणार आहे, इथे मी पिंक कलरने दाखवतो, मिडल स्ट्रँड जे असणार आहे ह्या मिडलच्या स्ट्रँडला सगळ्यात जास्त प्रमाणात फ्लक्स लिंक होणार आहे. आणि त्या मिडलच्या स्ट्रँडला सगळ्यात जास्त प्रमाणात फ्लक्स लिंक झाल्यामुळं मिडलच्या स्ट्रँडमधून जो करंट फ्लो होतो त्या करंटला जास्त अपोजिशन होणार आहे. ओके, किंवा दुसऱ्या भाषेत तुम्ही असं सांगू शकता की मिडलची जी स्ट्रँड असणार आहे त्या मिडलच्या स्ट्रँडचा रेझिस्टन्स वाढणार आहे. त्यामुळे करंट जो असणार आहे तो मिडल स्ट्रँडमधून खूप कमी प्रमाणात फ्लो होईल आणि आउटरच्या ज्या स्ट्रँड्स आहेत, बाहेरच्या ज्या स्ट्रँड्स आहेत त्या स्ट्रँडमधून सगळ्यात जास्त प्रमाणात फ्लो होणार आहे. कारण बाहेरच्या स्ट्रँडला लिंक होणारे जे फ्लक्स आहेत ते कमी असणार आहे. ओके, त्यामुळं बाहेरच्या स्ट्रँडचा रेझिस्टन्स सगळ्यात कमी असेल आणि ह्या बाहेरच्या स्ट्रँडमधून सगळ्यात जास्त करंट फ्लो होणार आहे. ओके, तुम्हाला त्या ठिकाणी स्किन इफेक्ट बघायला मिळेल. काय होणार तर मिडलची जी स्ट्रँड आहे त्या मिडलच्या स्ट्रँडला जास्त फ्लक्स लिंक झाल्यामुळे त्या ठिकाणी रेझिस्टन्स वाढला आणि मिडलमधून फ्लो होणारा करंट कमी झाला. आणि ज्या बाहेरच्या स्ट्रँड्स आहेत या बाहेरच्या स्ट्रँडला कमी प्रमाणात फ्लक्स लिंक होत आहेत, त्यामुळे बाहेरच्या स्ट्रँडचा रेझिस्टन्स कमी राहणार आहे. त्यामुळे बाहेरच्या स्ट्रँडमधून सगळ्यात जास्त प्रमाणात करंट जो असणार आहे तो फ्लो होणार आहे. ओके, आणि त्याच इफेक्टला आपण स्किन इफेक्ट म्हणतोय कारण कंडक्टरच्या आउटर सरफेसवरून जास्त करंट फ्लो होतोय. ओके, सो असणार आहे कॉज ऑफ स्किन इफेक्ट. असेल आपला स्किन इफेक्ट. आता ह्या स्किन इफेक्टमुळं स्किन इफेक्ट काय काय करू शकतो किंवा त्याचे डिसएडव्हान्टेज काय आहेत ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघूया. ओके, सो त्यामध्ये स्किन इफेक्ट डिपेंड्स ऑन तो जो स्किन इफेक्ट आहे म्हणजे कंडक्टरच्या आउटर सरफेसमधून करंट जो फ्लो होतो ही जी टेंडन्सी आहे ही टेंडन्सी कशावरती डिपेंडेंट असणार आहे. त्याच्यामध्ये 4 फॅक्टर्स आहेत. फर्स्ट फॅक्टर असेल सप्लाय फ्रिक्वेन्सी. सप्लायची फ्रिक्वेन्सी ह्याच्यावरती ही स्किन इफेक्ट डिपेंडेंट असेल. सेकंड डायमीटर ऑफ कंडक्टर, त्या कंडक्टरचा डायमीटर किती असणार आहे. नेक्स्ट शेप ऑफ कंडक्टर म्हणजे तो कंडक्टर कोणत्या शेपमध्ये आहे, सर्क्युलर शेपमध्ये आहे की स्ट्रीपच्या शेपमध्ये आहे. असा स्ट्रीप असतात, स्ट्रीपच्या शेपमध्ये त्या कंडक्टरच्या शेपवरती पण तो डिपेंड असेल आणि टाईप ऑफ कंडक्टरवरती पण डिपेंड असेल. टाईप ऑफ कंडक्टर म्हणजे काय तर स्ट्रँडेड कंडक्टर आहे की सॉलिड कंडक्टर आहे की हॉलो AC कंडक्टर आहे. सो ह्या टाईप ऑफ कंडक्टरवरती पण तो डिपेंडेंट असणार आहे. ओके, सो कंडक्टरच्या आउटर सरफेसवरून जो करंट फ्लो होतोय तर आपण स्किन इफेक्ट म्हणतोय आणि तो स्किन इफेक्ट ह्या 4 फॅक्टरवरती डिपेंड असणार आहे. सप्लाय फ्रिक्वेन्सी, डायमीटर ऑफ कंडक्टर, शेप ऑफ कंडक्टर आणि टाईप ऑफ कंडक्टर. ओके, द नेक्स्ट इफेक्ट, त्या स्किन इफेक्टमुळं काय डिसएडव्हान्टेजेस होणार आहेत. ओके, सो त्यामध्ये फर्स्ट लॉस ऑफ पॉवर, त्यामध्ये पॉवर लॉस जास्त प्रमाणात होणार आहे. ओके, कारण त्या ठिकाणी इथं काय होते पॉवर लॉस आहे, तो पॉवर लॉस जास्त प्रमाणात होतोय. का होतोय तर त्या कंडक्टरच्या मिडलचा जो सेक्शन आहे त्याचा रेझिस्टन्स वाढला आणि रेझिस्टन्स वाढतोय म्हणजेच काय तर त्या ठिकाणी पॉवर लॉस होणार आहे. सो लॉस ऑफ पॉवर. सेकंड इफेक्टिव्ह रेझिस्टन्स ऑफ कंडक्टर इज मोर, म्हणजे आपण बघितलं की मिडल पार्टमधून कमी करंट फ्लो होते म्हणजे मिडल पार्टचा रेझिस्टन्स जास्त असणार आहे. सो त्याचा इफेक्टिव्ह रेझिस्टन्स जास्त असेल आणि इंटरनल इंडक्टन्स रिॲक्टन्स डिक्रीज, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स जो असणार आहे तो कमी होणार आहे. तर त्याचे 3 डिसएडव्हान्टेजेस आहेत. पॉवर लॉस होणार आहे, त्या कंडक्टरचा इफेक्टिव्ह रेझिस्टन्स वाढणार आहे आणि इंटरनल इंडक्टिव्ह रिॲक्टन्स जो असणार आहे तो कमी होणार आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट असणार आहे रेमेडीज, म्हणजे ह्याच्यावरती सोल्युशन काय आहे, स्किन इफेक्ट कमी करण्यावरती सोल्युशन काय आहेत तर ते असणार आहेत. फर्स्ट, इन्स्टेड ऑफ सॉलिड कंडक्टर ACSR कंडक्टर यूज. ओके, सो स्किन इफेक्ट जर कमी करायचा असेल तर एक सॉलिड कंडक्टर यूज करायच्याऐवजी ACSR कंडक्टर यूज करायचा. ACSRचा फुल फॉर्म आपल्याला माहिती आहे, ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रेनफोर्स्ड. सो हा कंडक्टर असण्याचा 2 वेगवेगळ्या मेटलपासून तयार केलेला असतो. सो एकच सॉलिड कंडक्टर यूज करायच्याऐवजी ACSR कंडक्टर यूज करायचा.
त्यामुळे काय होणार आहे, स्किन इफेक्ट थोड्याफार प्रमाणात कमी व्हायला मदत होणार आहे. आणि सेकंड असणार आहे हॉलो कंडक्टर्स आर यूज. ओके, सो याच्यावरती सिम्पल दुसरं एक सोल्युशन काय आहे, असे कंडक्टर्स यूज करायचे जे आतमधून पोकळ आहेत. ओके, कारण काय होतं आहे, आतमधून करंट जो आहे तो खूप कमी फ्लो होतो आहे. त्यामुळे असा कंडक्टर यूज करायचा की जो आतमधून हॉलो असणार आहे, पोकळ असणार आहे. ओके, सो ह्याच्यावर ह्यानुसार ही स्किन इफेक्ट जो असणार आहे तो कमी होणार आहे. सो हे असणार त्याचे रेमेडीज, म्हणजे स्किन इफेक्ट कमी करायचं सोल्युशन किंवा त्याच्यावरती दुसऱ्या मेथड्स असणार आहेत. ओके, सो असेल आपला स्किन इफेक्ट. शॉर्टमध्ये स्किन इफेक्ट सांगतो, अल्टरनेटिंग करंटची टेंडन्सी आहे आणि त्या टेंडन्सीनुसार तो करंट जो आहे तो कंडक्टरच्या बाहेरच्या सरफेसवरून जास्त प्रमाणात फ्लो होतो आहे आणि मिडलमधून खूप कमी फ्लो होतो आहे. आता हा कशामुळे येतो, कशामुळे स्किन इफेक्ट होतो, तर ज्या आपण स्ट्रँडेड कंडक्टरला जर AC सप्लाय दिला तर प्रत्येक स्ट्रँडमधून करंट फ्लो होणार आहे. त्यामुळे प्रत्येक स्ट्रँड जे असणार आहे स्वतःचं मॅग्नेटिक फील्ड तयार करणार आहे. सो प्रत्येक स्ट्रँडचं मॅग्नेटिक फील्ड जे असणार आहे ते शेजारच्या स्ट्रँडला जाऊन लिंक होणार आहे. आता ह्या फिनॉमिनामध्ये काय होतं, जो स्ट्रँड त्या कंडक्टरच्या एकदम सेंटरला आहे त्या सेंटरच्या स्ट्रँडला सगळ्यात जास्त प्रमाणात फ्लक्स लिंक होतात आणि त्या सेंटरच्या स्ट्रँडमधून खूप कमी करंट फ्लो होतो. कमी करंट फ्लो होतो म्हणजेच काय, त्याच्या सेंटरच्या स्ट्रँडचा रेझिस्टन्स वाढतो आणि जो करंट आहे तो कंडक्टरच्या आउटर सरफेसवरून फ्लो व्हायला सुरू होणार आहे. ठीक आहे, चला आपण स्किन इफेक्ट असं म्हणणार. तो डिपेंड असणार आहे सप्लाय फ्रिक्वेन्सी, डायमीटर ऑफ कंडक्टर, शेप ऑफ कंडक्टर आणि टाईप ऑफ कंडक्टरवरती. आणि स्किन इफेक्टमुळं काय डिसएडव्हान्टेज होत आहेत, तर पॉवर लॉस होतो आहे, इफेक्टिव्ह रेझिस्टन्स वाढतो आहे आणि इंटरनल इंडक्टिव्ह रिॲक्टन्स जो असणार आहे तो कमी होणार आहे. स्किन इफेक्ट कमी करण्याचे उपाय काय काय आहेत, तर फर्स्ट सॉलिड कंडक्टरच्या ऐवजी ACSR कंडक्टर यूज करायचा किंवा सेकंड हॉलो कंडक्टर्स यूज करायचे जे आतमधून पोकळ असणार आहेत ते. ओके, सो असला आपला स्किन इफेक्टचा पॉईंट. आणि लास्ट पॉईंट तो असणार आहे प्रॉक्झिमिटी इफेक्ट. आता हा जो प्रॉक्झिमिटी इफेक्ट आहे तो स्किन इफेक्टच्या सारखाच आहे, फक्त थोडासा वेगळा असेल. ओके, सो प्रॉक्झिमिटी इफेक्ट म्हणजे काय ते आपण बघूया. प्रॉक्झिमिटी इफेक्ट त्यामध्ये वी नो दॅट सिंगल सर्किट ऑफ AC सप्लाय कन्सिस्ट ऑफ RYB. ओके, म्हणजे तुम्ही AC सप्लायचं जर एक सिंगल सर्किट बघितलं तर त्या सिंगल सर्किटमध्ये 3 फेजेस असतात, R, Y आणि B. ओके, किंवा तुम्ही सिंगल सर्किट म्हटला की त्याच्यामध्ये फक्त एक Rचा कंडक्टर, एक Yचा आणि एक Bचा असे 3 कंडक्टर असणार आहेत. तुम्ही जर डबल सर्किट म्हटला तर डबल सर्किटमध्ये काय असणार आहेत, Rचे 2 कंडक्टर, Yचे 2 कंडक्टर आणि Bचे 2 कंडक्टर असे 6 कंडक्टर असणार आहेत. सो सिंगल सर्किट ऑफ AC म्हणजे त्याच्यामध्ये RYB ह्या प्रत्येक फेजचा एक एक कंडक्टर असणार आहे. द नेक्स्ट, दीज RYB कंडक्टर्स आर प्लेस्ड नियर टू इच अदर. हे जे RYB कंडक्टर असतात ते जनरली एकमेकांच्या जवळपास असणार आहेत. त्या दोघांच्यामध्ये सफिशियंट डिस्टन्स सोडलं जातं, सफिशियंट क्लिअरन्स जो असणार आहे तो ठेवला जातो, तरीही ते एकमेकांच्या जवळ असणार आहे. नेक्स्ट पॉईंट, when current flows through this conductor they produces their own magnetic field which links with the nearby conductor. ओके, सो मी तुम्हाला ह्याचं एक एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल अज्युम करा एक ट्रान्समिशन लाईन आहे, हे ट्रान्समिशन टॉवर्स आहेत, याच्यामधून हा R फेजचा कंडक्टर गेला आहे, नेक्स्ट हा Y फेजचा आहे आणि हा B फेज, असे 3 कंडक्टर पास केले आहेत. आता ह्या 3 कंडक्टरमध्ये ह्या तिन्ही कंडक्टरच्या मध्ये थोडंफार डिस्टन्स, सफिशियंट डिस्टन्स जे आहे ते ठेवलं जातंच. पण काय होतं, ज्यावेळेला तुम्ही ह्या तिन्ही फेजला सप्लाय देणार आहे त्यावेळेला काय होणार आहे, ह्या तिन्ही फेजमधून करंट फ्लो व्हायला सुरू होणार आहे. आणि ह्या तिन्ही फेजमधून करंट फ्लो व्हायला सुरू झाला की प्रत्येक फेज जे असणार आहे ते स्वतःचं मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करणार आहे. सो ही R फेज स्वतःचं मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करेल. नेक्स्ट ही जी Y फेज असणार आहे स्वतःचं मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करणार आहे आणि जी B फेज असणार आहे स्वतःचं मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करणार आहे. आता यामुळे काय होतं, तर R फेजचं जे मॅग्नेटिक फील्ड आहे हे मॅग्नेटिक फील्ड काय होतं, B फेजला लिंक होतं. B फेजचं जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते R फेजला आणि Y फेजला लिंक होणार आहे. आणि ह्या लास्टच्या फेजचं कंडक्टर जे असणार आहे ते कंडक्टर जे असणार आहे त्याचं मॅग्नेटिक फील्ड हे मिडलच्या आणि स्वतःच्या ह्याला लिंक होणार आहे. ओके, आता त्याच्यामध्ये थोडंफार हे झालेलं आहे, मी हा जो पॉईंट आहे हा तुम्हाला आणखी एकदा एक्सप्लेन करतो. थोडंफार आपलं नोटेशनमध्ये जम्बलिंग झालेलं आहे. ओके, सो हा टॉवर आहे असं अज्युम करा. प्रत्येक टॉवरवरून एक एक फेज पास केले आहे. ही R फेजचे, सेकंड Y फेजचे असणार आहे आणि ही B फेजचे असणार आहे. ही Y असेल
आणि हे बी असेल. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जेव्हा तुम्ही ह्या तिन्ही फेज सप्लाय देणार आहे त्यावेळेला काय होणार आहे, तिन्ही फेजमधून करंट फ्लो व्हायला सुरू होणार आहे. आर फेजमधून करंट पास होईल, वायमधून पास होईल आणि बीमधून पण पास होणार आहे. सो करंट पास झाला काय होते, तर आर फेज स्वतःचं मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करते. वाय फेजमधून करंट पास झाला की वाय फेज स्वतःचं मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करते आणि बी फेजमधून करंट पास झाला की बी फेज स्वतःचं मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करते. त्यामुळे काय होतं, आर फेजचं जे मॅग्नेटिक फील्ड आहे हे मॅग्नेटिक फील्ड वाय फेजला जाऊन लिंक होणार आहे. द नेक्स्ट वाय फेजचं जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते आरला पण लिंक होणार आणि बीला पण लिंक होणार आहे. आणि बीचं जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते वायला जाऊन लिंक होणार आहे. त्यामुळे काय झालं, प्रत्येक फेजचं जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते त्याच्या शेजारच्या फेजला जाऊन लिंक होणार आहे, किंवा प्रत्येक फेजचं जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते शेजारच्या कंडक्टरला जाऊन लिंक होणार आहे. आणि ते मॅग्नेटिक फील्ड शेजारच्या कंडक्टरला जाऊन लिंक झालं की त्या शेजारच्या कंडक्टरमधून फ्लो होणारा जो करंट आहे तो करंट जो आहे तो डिस्टर्ब होतो, किंवा त्याच्यामध्ये इफेक्ट त्या कंडक्टरच्या करंटमध्ये इफेक्ट प्रोड्यूस होतो. आणि त्या इफेक्टला आपण प्रॉक्झिमिटी इफेक्ट असं म्हणणार आहे. ओके, 4 पॉईंट. दस द करंट डिस्ट्रीब्युशन इन द कंडक्टर गेट्स अफेक्टेड अँड इट इज नोन ॲज प्रॉक्झिमिटी इफेक्ट. ओके, सो ज्यावेळेला आपण आर वाय बी ह्या तिन्ही फेजना सप्लाय देणार आहे त्यावेळी त्या तिन्ही फेजमधून करंट फ्लो होणार आहे आणि त्या तिन्ही फेजेस स्वतःचं असं एक मॅग्नेटिक फील्ड तयार करणार आहेत. त्या प्रत्येक फेजचं मॅग्नेटिक फील्ड हे शेजारच्या फेजला जाऊन लिंक होणार आहे आणि त्या फेजमधला जो करंट असणार आहे तो करंट डिस्टर्ब होणार आहे. ओके, आणि ह्या इफेक्टला आपण प्रॉक्झिमिटी इफेक्ट असं म्हणणार आहे. ओके, सो फॉर सिम्प्लिसिटीसाठी या ठिकाणी 2 कंडक्टर्स घेतलेले आहेत, कंडक्टर नंबर 1 आणि कंडक्टर नंबर 2. ज्यावेळेला ह्या दोन्ही कंडक्टरमधून करंट पास होईल त्यावेळेला काय होणार आहे, कंडक्टर नंबर 1 जो असणार आहे तो स्वतःचं मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करणार आणि कंडक्टर नंबर 2 जो असणार आहे तो स्वतःचं मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करणार आहे. आता कंडक्टर नंबर 1ने प्रोड्यूस केलेले जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते काय करणार आहे, तर 2च्या मॅग्नेटिक फील्ड 2 नंबरच्या कंडक्टरला जाऊन लिंक होणार आहे. ओके, आणि सिमिलरली कंडक्टर नंबर 2ने जे प्रोड्यूस केलेलं मॅग्नेटिक फील्ड आहे ते कंडक्टर नंबर 1ला जाऊन लिंक होणार आहे. त्यामुळे काय होतं, हे मॅग्नेटिक फील्ड एकमेकांना लिंक झाले त्यामुळे काय झालं, तर कंडक्टर नंबर 1 मधला आणि कंडक्टर नंबर 2 मधला जो करंट आहे त्या करंटच्या वरती इफेक्ट होणार आहे. ओके, त्या करंटवरती इफेक्ट झाला आणि तुम्ही डायग्राममध्ये इझिली बघू शकताय की कंडक्टर नंबर 1 मधला जो करंट आहे तो कंडक्टर नंबर 1 मधला करंट हा लेफ्ट साईडच्या हाफमधून जास्त प्रमाणात फ्लो होतोय आणि कंडक्टर नंबर 1 मधला जो राईट सेक्शन आहे इथून फ्लो होणारा करंट खूप कमी असणार आहे. ओके, सिमिलरली कंडक्टर नंबर 2 मध्ये फ्लो होणारा करंट जो आहे तो काय करतोय, कंडक्टर नंबर 2 मधला करंट हा राईट साईडनी जास्त प्रमाणात फ्लो होतोय. सो या कंडक्टरच्या राईट साईडला जास्त प्रमाणात करंट आहे आणि या कंडक्टरच्या लेफ्ट साईडला खूप कमी प्रमाणात करंट फ्लो होणार आहे. ओके, म्हणजेच काय झालं, तर या दोन्ही कंडक्टरचं मॅग्नेटिक फील्ड एकमेकांना लिंक झाल्यामुळं दोन्ही कंडक्टरमधला करंट फ्लो जो असणार आहे तो डिस्टर्ब होणार आहे. तुम्ही दोन्ही डायग्राममध्ये बघू शकताय की या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी खूप कमी करंट फ्लो होतो आणि करंट जो आहे तो अपोजिट साईडने जास्त प्रमाणात फ्लो होतो आणि ह्या इफेक्टला आपण प्रॉक्झिमिटी इफेक्ट असं म्हणणार आहे. ओके, सो असेल आपला प्रॉक्झिमिटी इफेक्ट. सो हेच पुढे एक्सप्लेन केलेलं आहे या पॉईंटमध्ये. कन्सिडर अ कंडक्टर 1 and 2. When the current flows through conductor 1 it produces flux which links to the conductor 2. म्हणजे कंडक्टर 1ला करंट फ्लो झाला की कंडक्टर 1 मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करते ते सेकंड कंडक्टरला जाऊन लिंक होते. दस द करंट डिस्ट्रीब्युशन इन द कंडक्टर 2 गेट्स अफेक्टेड ॲज शोन बाय द डार्क लाईन्स अँड दिस इज नोन ॲज प्रॉक्झिमिटी इफेक्ट. ओके, सो कंडक्टर 1 मधून करंट फ्लो झाला की तो कंडक्टर 2 मधल्या करंटला अपोज करतोय आणि सिमिलरली कंडक्टर 2 मधून करंट फ्लो झाला की तो करंट काय करतोय, स्वतःचं मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतोय आणि कंडक्टर नंबर 1च्या करंटला अपोज करतोय. सो हे जे अपोजिशन होणार आहे किंवा ह्या इफेक्टमुळं करंटचं जे डिस्ट्रीब्युशन होणार आहे त्या डिस्ट्रीब्युशनला आपण प्रॉक्झिमिटी इफेक्ट असं म्हणणार. आणि प्रॉक्झिमिटी इफेक्टमध्ये काय होतं, तर त्या दोन्ही कंडक्टरमधला जो सेम सरफेस आहे किंवा जे जवळपासचे सरफेस असणार आहेत या जवळपासच्या सरफेसमधून खूप कमी करंट फ्लो होणार आहे आणि त्याच इफेक्टला आपण प्रॉक्झिमिटी इफेक्ट असं म्हणणार आहे. ओके, सो असेल आपला स्किन इफेक्ट आणि प्रॉक्झिमिटी इफेक्टचा पॉईंट. जर तुम्हाला या पॉईंटमध्ये काय डाऊट असेल, ट्रान्सपोजिशन, स्किन इफेक्ट आणि प्रॉक्झिमिटी इफेक्ट यामध्ये काय डाऊट असेल तर तो डाऊट कमेंट बॉक्समध्ये ॲड करायचा आहे आणि तुमचा रोल नंबर जो असणार आहे तो रोल नंबर पण अटेंडन्ससाठी कमेंट बॉक्समध्ये ॲड करायचा आहे. सो या ठिकाणी आपला जो सेकंड चॅप्टर आहे
ट्रान्समिशन लाईन पॅरामीटर्स अँड परफॉर्मन्स हा सेकंड चॅप्टर संपतो आहे. या चॅप्टरवरती नेक्स्ट लेक्चरला आपली MCQ टेस्ट असणार आहे. ओके, सो नेक्स्ट लेक्चर जे आहे ते आपलं सोमवारी आहे, मंडेला. सो त्या मंडेच्या लेक्चरला आपली ह्या चॅप्टरवरती MCQ टेस्ट होणार आहे. ओके.